यावेळेस स्ट्राईक एंडला कैलास आहे, गोलंदाजी मार्कवर मयूरला आपण पाहतोय. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप आहे. यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना कैलास आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस चांगला फटका आहे, अगदी लॉंग ऑफमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय. अवघी एक सिंगल धाव येईल आणि एका धावेने संघाचा श्री गणेश झालाय. सालवट टीमची एक धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतो. पहिल्या चेंडूमध्ये दोन्ही महत्त्वाचे फलंदाज आहेत, हार्ड हिटर फलंदाज आहे. स्ट्राईक एंडला जयराम हिलमला आपण पाहू शकाल. उमेश भोईर साहेबांचं देखील ते शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मी सहर्षमय स्वागत करतोय. त्यावेळेस अगदी थोडासा बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ डॉट डिलिव्हरी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर चांगला चेंडू आहे, फक्त नो बॉलसाठी बिमारसाठी फक्त रिव्ह्यू असेल, बाकी कुठल्याही याच्यासाठी नाही. चेंडू कदाचित स्टंपला लागला, परंतु बेल्स तशाच आहेत, त्याच्यामुळे यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अगदी लेग स्टंपला चेंडू आदललाय, परंतु बेल्स मात्र तशाच आहेत, त्यामुळे थोडंसं जीवदान असेल जयरामसाठी. खरं तर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव तर धावपलकावरती लगावली गेल्या. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, अगदी बुंद्यात मारला होता. खरं तर हा चेंडू एक सिंगल धाव येईल, एका धावेच्या मदतीने धावपलक 2 या अंकावरती आपण पाहतोय सालवट टीमचं. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 4 ओव्हरचा सामना. खरं तर मयूर वाघचौरे, अगदी अरुणदादा वाघचौरे यांची चिरंजीव आहेत आणि त्याचबरोबर सलामीला देखील मयूरला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे संजय नगर संघाचा. यावेळेस ब्लॉक होल्डमध्ये चेंडू, बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये, डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकाचे शेवटचे 2 चेंडू आहेत, 2 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस स्टेट ऑन द ड्राईव्ह खेळायचं होतं, अगदी लॉंग ऑफमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव येईल, दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय, फक्त एकच धाव येईल, एका धावीच्या मदतीने 3 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. हाय स्कोअरला बाय आहे. 10 कदाचित माफी असावी, 10 संघांचा लॉट्स आहे, म्हणजे 5 सामने होतील पहिल्या फेरीमध्ये आणि त्या फेरीमध्ये ज्या संघाचा हाय स्कोअर असेल त्या संघाला पुढच्या फेरीसाठी बाय असेल आणि बाकीचे जे 4 संघ राहतील त्यांना मात्र सिरियलप्रमाणे सामने खेळवण्यात येतील. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु कार्पेट लेवलने अगदी लॉंग ऑफमध्ये हेलिकॉप्टर लँड झालं आहे, ते देखील फ्लॅटमध्ये. फक्त एक सिंगल आहे. राजेश दलवी साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालं आहे. व्यासपीठावरती यावं साहेबांनी विनंती आहे आयोजकांच्या वतीने. राज कलमकर साहेब, अगदी आजूबाजूला आपण कुठे असाल तर तुमचे मित्र तुम्हाला शोधत आहे, समोरच्या गेटकडे ते बोलवत आहेत, ते अगदी बाहेर निघालेत. एका षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. अगदी धावपलक पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 या अंकावरती जवळपास अगदी पंचक्रोशीतील हे संघ आहेत. खरं तर आपण पाहिलं ना तर कणबोली आणि सालवड एकाच मैदानावरती चांगली प्रॅक्टिस असावी कदाचित, परंतु तशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आलाय तो राहुल. अगदी मयूरच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. फक्त 4 धावा खर्च केल्यात. सलामीचा फलंदाज आहे खरं तर आपण पाहतोय जयराम हा फलंदाज आणि त्याच्या माध्यमातून मोठे फटके येऊ शकतात, कारण एक हार्ड हिटर फलंदाज आहे सालवड संघाचा. कैलास देखील आहे, परंतु त्याने देखील साथ देणं गरजेचं आहे जयरामला आणि जयरामने देखील दोघांना साथ दिली तर धावपलक चांगल्या चला पंच सामना स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका, अगदी लेझी क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये, स्लो क्रिकेट आपण खेळू नका. 11 वाजले जवळपास. दुसरा सामना थोडासा उशिराने देखील इथे उपलब्ध झालाय तो संजय नगर संघ. खरं तर थोडीशी दुःखद घटना अगदी संजय नगर इथे घडली आणि त्यामुळे थोडासा लेट आलाय,
परंतु काय हरकत नाही आहे, वेलेला महत्त्व द्या. दोन्ही टीम जास्त वेल घेऊ नका, स्पीडअप घ्या. स्ट्राईक एंडला आपण जयरामला पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने. खरं तर राहुल गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज आहे. यावेळेस अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू होता आणि यावेळेस फलंदाज असेल बाद. कैलास बॅक टू द पवेलियन. आणि गणेश कदम साहेबांकडून कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सालवड संघाच्या फलंदाजासाठी खास हे आकर्षण आहे, कारण त्यांना त्यांच्या कलेला दाद मिळावी यासाठी खरं तर हे पारितोषिक आहे. त्यांनी त्यांचा चांगला खेळ दाखवावा मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे खरंच साहेबांकडून अगदी बॅक टू बॅक 3 षटकाराला 1000 रुपयाचं आणि आत्ता मात्र 2000 पुन्हा वाढवलेत, म्हणजे 3000 रुपये. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आहेत. लगातार ते 3 षटकार आले तर म्हणजे हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर एंटर झालाय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आहे. ज्ञानेश्वर आहे स्ट्राईक एंडला. चांगली गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक फलंदाज बाद झालाय. कैलास अगदी स्वस्तात बाद झालाय. चला जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज बाद आहे. बेल्स मात्र पडलेले यावेळेस आणि फलंदाज ज्ञानेश्वर देखील असेल बाद. अगदी दर्शन येवले साहेबांचं देखील ते शुभ आगमन झालंय. ते व्यासपीठावरती आहेत. खरं तर त्यांचं देखील सहर्षमय स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये समीर गेलाय. ज्यावेळेस फुलटॉस चेंडू होता, चांगला समाचार घेता आलेला नाहीये. एक धाव कन्वर्ट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. थोडंसं फंबल पाहतोय परंतु नक्की स्वतःला सावरण्यात यशस्वी झालाय तो समीर. खरं तर इथे एक सिंगल आहे. स्ट्राईक एंडला असेल आता मात्र तो जयराम. आणि धावफलकाचा विचार केला आतापर्यंत जाऊन पोहोचलाय ते 1.3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अवघ्या 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कलंबोली टीमच्या मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल सालवड टीमला, कारण समोर संघ आहे संजय नगर. सध्या तरी आउट ऑफ फॉर्म असला तरी या मॅचमधून जर का तो फॉर्ममध्ये आला तर शेवटपर्यंत चांगली कामगिरी पाहू शकाल. अगदी अरुणदादा वाघ चौरे थोडंसं टेन्शनमध्ये असतील, कारण आज मात्र ते क्षेत्ररक्षक म्हणून काम करतात. गोलंदाजी देखील घेतील. 7 नंबरची जर्सी आहे. खरं तर धोनीचे फॅन आहेत कदाचित, आणि मॅच फिनिशर म्हणून आज मैदानाच्या आतमध्ये येतील कदाचित. चला राहुल आहे गोलंदाजीसाठी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. खराब चेंडूची फेक होते. वाईड चेंडू आहे. अवांतर धाव. इथे अगदी थेंबे थेंबे तले साचायला सुरुवात झाले. त्याच्यामध्ये अजून एक थेंब पडलाय. अशा 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचे 3 चेंडू आहेत. स्ट्राईक एंडला जयराम आहे. मोठे फटके खेळू देत नाहीये राहुल. कदाचित जयरामला थोडासा प्लॅनिंगमध्ये खेळावं लागेल, कारण एक महत्त्वाचा फलंदाज ज्ञानेश्वर देखील बाद झालाय. कैलास देखील बाद झालाय. त्यानंतर थोडीशी कमकुवत फलंदाजी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर समीर आणि जयरामला चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू आहे. खरं तर एक धाव इथे कंप्लीट झाले. थोडंसं
फंबल, परंतु एकच धाव. एका धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर चांगली फलंदाजी करावी लागेल. राहुल गोलंदाजी चांगली करतोय संजयनगर टीमसाठी. वारंवार फील्डमध्ये बदल केले जात आहेत, परंतु गोलंदाजी इतकी अचूक टप्प्यात आहे ना की थोडीशी कवायत देखील करावी लागत नाहीये पंचांना. अगदी डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर 8 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा, माफी असावी, 7 धावा आहे धावफलकावरती. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला समीर आहे आणि समीरला मोठा फटका खेचावा लागेल या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील सुरेख चेंडूचे फेक झाले. दुसरं षटक देखील संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या अंत्यागिदी धावफलक पाहिलं तर अवघ्या 7 या धावसंख्येवरती सालवड संघाचं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वरला पाहतोय आपण. यावेळेस बिगेट करायचं होतं. अगदी थोडासा चेंडू खाली राहिला. इथे डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. थोड्याशा अपेक्षा आहेत टीम सालवडकडून जयरामकडे, परंतु त्या अपेक्षा मात्र थोड्याशा फेल ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये जयरामच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाहीये. अवघ्या 7 धावा आहेत. 2 ओव्हर इथे संपुष्ट झाल्यात. अगदी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी पावलावर पाऊल ठेवून मयूरच्या इथे राहुलने देखील चांगली गोलंदाजी केली. ज्ञानेश्वर आला. पहिला चेंडू डॉट फेकतोय. यावेळेस बिगिट करायचं तर फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचला. अगदी एक सिंगल धाव होती, तिथे दुसरी धाव देखील कन्वर्ट झाले. 2 धावांच्या मदतीने धावफलक 9 या अंकावरती आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर 2 धावांमध्ये कन्वर्ट झाला दुसरा चेंडू. अगदी यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असेल जयरामकडे, कारण नाईट रजीने अगदी प्रकाश ज्योतातील हे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कदाचित नाईटची प्रॅक्टिस नसावी. अगदी प्रत्येक खेळाडू काम करून क्रिकेट खेळत असतो आणि तसाच काहीसा खेळ ते मैदानाच्या आतमध्ये जयराम देखील आपण पाहतोय, परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. अगदी काव कॉर्नर रिजनला फटका सजवला. एक सिंगल धाव आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, दुसरी देखील सक्सेसफुल झाले. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खरं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्ञानेश्वर हा गोलंदाज आहे. थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय सध्या तरी सालवड संघ.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्ञानेश्वरला टिकून खेळणं गरजेचं होतं. यावेळेस बिग हिट केलंय अगदी लॉंग लेगला चेंडू, वन बाउन्स, सीमा पार चौकार. कमॉन डीजे. तर हा चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर हा फलंदाज बाद झाल्यानंतर जयरामला देखील हात खुले करायचे होते आणि ते हात खुले करत असताना यावेळेस ज्ञानेश्वर याच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. ज्ञानेश्वरला देखील कमबॅक करावा लागेल. खरं तर चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 15 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस थोडासा खराब चेंडू, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर चेंडू, अगदी वाईट धाव एक आणि एका धावेच्या मदतीने 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 2 ओव्हरमध्ये खरं तर 7 धावा होत्या. त्यानंतर मात्र चांगले फलंदाज झाले मैदानाच्या आतमध्ये. 30+ धावा नेण्याचा प्रयत्न असेल खरं तर आपण सालवड टीमचा पाहू शकाल. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक होते. इट इज डॉट डिलिव्हरी. अगदीच तिसरं षटक कदाचित संपुष्टात आलं असावं. यस, तिसरं षटक संपुष्टात आलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 16 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रमेशला आपण पाहतो. अवघ्या 16 धावा आहेत धावफलकावरती. संजयनगर टीमचा रमेश आहे. खरं तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. 16 धावा खर्च झाल्या 3 ओव्हरमध्ये, जे शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी होऊ शकते. यावेळेस बिगिट करायचं होतं. फटका फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. अगदी एसटी रक्षक आणि फलंदाज होईल बाद. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलं. लँड होईल का? अगदी चेंडू लँड होता होता मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. मयूरने कुठल्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये. फलंदाज बाद असेल किशोर.
आकाश एंटर झालाय. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा आहेत धावफलकावरती. अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का? कारण 18 धावा आहेत 2 चेंडूंमध्ये 2 बिग हिट येतील का? उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर आकाशला प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर रमेश आहे आणि त्या रमेशच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेचावे लागतील. यावेळेस अगदी फाईन लेगला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? परंतु चेंडू अगदी जिंकलाय त्या ठिकाणी. निघून चाललाय 4 धावांसाठी. चौकार. कमॉन डीजे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय खरं तर आणि या चौकाराच्या साह्याने 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर ज्ञानेश्वर या गोलंदाजी देखील चांगली गोलंदाजी केल्या मागच्या ओव्हरमध्ये. आता मात्र साथ देणं गरजेचं आहे यावेळेस रमेशला देखील. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका आणि पुन्हा एकदा चौकार येईल 4 धावांसाठी. या इकडे या व्यासपीठाच्या मागे तुमचे मित्र अगदी चालत निघालेत. चला सालोक टीम कर्णधार पाठवा लगेच.
थोडासा अगदी आपण फंबल पाहतोय. एसटी रक्षक स्वतः कदाचित चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु इथे 2 धाबा कन्वर्ट होतील. 2 धाबांच्या मदतीने संघाचा श्रेयगणेश झालाय. यावेळेस बिग हिट केलाय, फटका फसला. यावेळेस आकाश चेंडूपर्यंत पोहोचलाय. अगदी जनार्दन चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस जेल ड्रॉप झालाय. कोणाचा जेल ड्रॉप झालाय तर तो मयूरचा. खरं तर एक तर्फी सामना झुकवण्याची ताकद आहे मयूरमध्ये आणि त्याचा झेल वारंवार ड्रॉप करणं खूप महागात पडू शकतं सालवट टीमला. अगदी ज्या चुका केल्यात बॅटिंग करत असताना सालवट टीमने, आता ते फिल्डिंग करत असताना तरी करू नये अशीच अपेक्षा आहे प्रेक्षक वर्गाकडून. अगदी प्रेक्षक वर्ग देखील मैदानाच्या आतमध्ये भरपूर आज आपल्याला पाहायला मिळतं. पहिली रजनी या विभागामध्ये आणि खरं तर चांगलं आयोजन नियोजन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी लॉंगॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. इथे 5 अंकावरती 3 चेंडूचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. अगदी मॅडेंटरी पॉवर प्लेचा षटक आहे. सिंगल धाव. स्ट्राईक एंडला रमेश आहे. रमेशला रोखावं लागेल. तीन चेंडू 5 धावा धावफलकावरती. 27 धावसंख्येचं टार्गेट आहे. खरं तर 2 ते 3 ओव्हरमध्ये ते संपवण्याचा प्रयत्न असेल तो संजय नगर टीमचा, परंतु रोखायचं आहे तर जनार्दनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस अगदी बाहेर जाणारा चेंडू. खरं तर चांगली पंचगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुनील मुकणे यांच्या माध्यमातून अगदी संजय वाघमारे सर देखील लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंडला मयूर आहे. यावेळेस बिग हिट करायचं होतं. बॅटचा चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. 5वा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहतोय. धावफलकावरती 6 धावा. बिनबाद 6 अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 21 धावसंख्येची गरज आहे. इथून उरलेत चेंडू ते 19 आणि 19 चेंडूंमध्ये जमवायचे आहेत त्या 21 धावा. यावेळेस अगदी मोठा फटका खेचायचा होता, फक्त एक सिंगल आले आणि एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी मॅडेंटरी पॉवर प्लेचा षटक आहे. मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी मिस टायमिंग शॉट देखील आपण मयूरच्या माध्यमातून पाहिल्या. लॉंग ऑफला कॅच होती. आकाशने तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. स्पीडअप घ्या, अगदी जास्त वेळ घेऊ नका. याच्यानंतर होणार सामना असेल सालोक आणि मालवाडी. प्रथमतः नाणेफेक जिंकले मालवाडी टीम. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे तर मालवाडी टीम अगदी अजय असतील. आपण संपूर्ण टीम घेऊन इकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आकाशला आपण पाहतो. स्ट्राईक एंडला मयूर वागचौरे. खरं तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू आहेत 18. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. रिव्हर्स अटेंड करायचा होता परंतु खराब फटका आणि त्यामध्ये फलंदाज झालाय बाद. मयूर कम ऑन डीजे.
अर्जुन, आपण मैदानात जास्त वेळ जाऊ नका. पॅनल्टी देण्यात येईल कदाचित, कारण आयोजकांचा निर्णय आलाय सालवट टीमसाठी. खरं तर इतर चांगलं आयोजन आहे, गालबोट लागता कामा नये, त्यासाठी विनंती आहे अर्जुन आपण मैदानात जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय. राहुलला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. उर्वरित 17 चेंडू 20 ची गरज आहे. आकाश गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. यावेळेस देखील त्रिफल होत असतं, फलंदाज बाद. पुन्हा एकदा राहुलला परतावं लागेल. यावेळेस स्ट्राईक एंडला समीरला आपण पाहतोय. यावेळेस सुरेख फटका क्षेत्ररक्षक काय चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने. धावफलक थोडीशी फेकी खराब पाहतोय आपण, परंतु एकच धाव येईल एका धावेच्या मदतीने. धावफलक 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अगदी शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाज बाद केले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आले. खरं तर समीरचं कौतुक करावं लागेल. अगदी परफेक्ट चेंडूला पाहिला आणि त्या दरम्यान अगदी लॉंग ऑनला फटका खेचला. एक सिंगल धावाले एका धावेच्या मदतीने. खरं तर स्ट्राईक अँड फलंदाज आहे आता मात्र रमेश, आणि रमेशमध्ये देखील ती ताकद आहे, कारण जुना जाणता अनुभव आहे त्याच्याकडे. देखील मोठमोठे फटके खेचू शकतो तो, परंतु तशी फलंदाजी करणं गरजेचं आहे सध्या तरी. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक पाहतोय आपण त्या ठिकाणी. जयराम एक सिंगल धाव येईल एका धावेच्या मदतीने. धावफलक 9 या अंकावरती आपण पाहतोय. येणारे 14 चेंडू 18ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये समीरला आपण पाहतोय. सिंगल डबलला मात्र प्राधान्य देण्यात थोडासा यशस्वी ठरतोय संजयनगर संघ. खरं तर सिंगल डबलमध्ये धावा होऊ शकतात. मोठे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज बाद होत आहेत. यावेळी लॉंग ऑफमध्ये अगदी क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल पाहतोय आपण, चुकीचं क्षेत्ररक्षण. त्याच दरम्यान एक सिंगल धाव येईल एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. 17 धावसंख्येची गरज आहे. अद्यापही 2.1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, म्हणजे 13 चेंडू आणि 17. यावेळेस विकेट करायचं होतं. फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत? पोहोचलाय, परंतु अगदी किशोर चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद असेल रमेश. बॅक टू द पवेलियन. अगदी शेवटची 2 ओव्हर आहेत. 17 धावसंख्येची गरज आहे.
प्रति षटकाचा विचार केला 8.5ची सरासरी राखावी लागेल. 2 ओव्हरमध्ये 17ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर कैलास आलाय आणि स्ट्राईक एंडला समीर. त्यावेळेस गोलंदाजी मार्कवर कैलास सज्ज झालाय. अगदी पहिला चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 12 चेंडू 17ची गरज आहे. यावेळेस डॉट डिलिव्हरी अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू आहे. कदाचित डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. यावेळेस अगदी फाईनला खेचायचं होतं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसरा चेंडू देखील डॉट आलाय आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी आल्या. ते गोलंदाजी मार्कवर आहे खरं तर कैलास आणि ज्ञानेश्वर इलम थर्ड पंच आहे तिथे. फेअर डिलिव्हरी आहे. यापुढील होणारे सर्व चेंडू चेक केले जातील. शेवटचे 4 चेंडू आहेत. 4ही चेंडू चेक केलं जाते. इथे गोलंदाजीवर आक्षेप आला कैलाशाच्या गोलंदाजीवरती. शेवटचे 4 चेंडू आहेत. विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 10 चेंडू 17ची गरज आहे. यावेळेस सुरेख फटका आणि आउट ऑफ द पार्क. अगदी चेंडू सीमा बार षटकार. चांगली गोलंदाजी आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस चेंडू मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. दुसरी धाव आणि या वेळेस दुसरी धाव देखील चोरण्यात यशस्वी झालाय तो समीर. आता उर्वरित येत 8 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 8 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस देखील पुढे सरसावून खेचायचं होतं. चांगली चेंडू आहेत. खरं तर डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील शेवटचा कदाचित 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे 7 चेंडू 9ची गरज आहे.
सात चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि खूप महत्वाच्या 4 धावा आहेत. खरं तर हा चेंडू फक्त अडवायचा होता, 4 धावा रोखायच्या होत्या. खरं तर या 4 धाव्यांनी 2200 अंकावरती आणि विजयासाठी धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू होता जवळपास लॉंग ऑफ मध्ये. झेल तर तसा भेटला नसता, परंतु तो चेंडू अडवणं खूप गरजेचं होतं सालवट टीमसाठी. कारण हे 4 धावा खूप महत्वाचे आहेत संजयनगर टीमसाठी. येणारे 6 चेंडू 5ची गरज असणार आहे. स्ट्राईक एंडला कुणालला आपण पाहतोय, त्याने एकही चेंडू अद्याप तरी फेस केलेला नाहीये. मालवडी टीम 6 चेंडू 5ची गरज आहे. पहिला चेंडू किशोर आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव. येणार आहेत 5 चेंडू. विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच होती. 27 धावसंख्येचं टार्गेट होतं. शेवटच्या ओव्हरपर्यंत येऊन पोहोचलंय असं वाटलं होतं. मयूर स्ट्राईक एंडला खेळत होता, त्याला देखील साथ होती रमेशची, परंतु त्या ओव्हरमध्येच असं वाटलं होतं की 2 ते 3 ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल, परंतु शेवटच्या षटकापर्यंत गेला. 5 चेंडू 4ची गरज आहे. स्ट्राईक एंडला मात्र समीरला पाहतो, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. यावेळेस झेल होणं अपेक्षित होतं या ठिकाणी, परंतु एक सिंगल आहे आणि या सिंगलच्या मदतीने येणारे 4 चेंडू 3ची गरज आहे आणि विजयासाठी आता प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमसाठी. 50-50 बॅलन्स आहे सध्या तरी सामना. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 3ची गरज आहे. गोलंदाजी करत असताना किशोरला चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु स्ट्राईक एंडला कुणाला त्याच्या बॅटमधून एक सिंगल आल्या म्हणजे त्याने एकच चेंडू फेस केलाय. यावेळेस डॉट डिलिव्हरी, फक्त एक सिंगल काढून द्यायची होती खरं तर समीर या फलंदाजासाठी, परंतु अगदी चकवण्यात यशस्वी ठरलाय तो किशोर. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 3ची गरज आहे. तीन चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. अगदी कंपल्सरी चेसिंग असेल सामन्याला, म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 धावा जमवाव्याच लागतील सामना जर का. यावेळेस विकेट केला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचलाय. सुरेख झेल फलंदाज झालाय बाद. येणारे 2 चेंडू 3ची गरज आहे. पैसे वसूल मॅच आहे. मॅचला खरं तर चांगली सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मात्र सामना येऊन कुठे ठेपलाय. तर 2 चेंडू 3ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर टू ज्ञानेश्वर हे 2 चेंडू फेस करत असताना आता मात्र जर का पाहिलं ना तर ज्ञानेश्वरला चांगली फलंदाजी करावी लागेल. सध्या तरी बॅलन्सेड आहे सामना. 40% सध्या तरी संजयनगरच्या खिशात आहे, परंतु एका चेंडूमुळे 60% खिशात आलाय तो सालवट टीमच्या. या चेंडूवरती समजेल काय आहे. यावेळेस ब्लॉक होलमध्ये चेंडू होता आणि चेंडू निघून जाईल. अगदी 4 धावांसाठी चौकार. इथे विजय फटका.